आता वेळ देऊ का? हालेलुया. ओके, आता तुम्हाला सिरियस प्रश्न विचारला. तर त्याचे 10,000 रुपये सिद्ध झाले तरी त्याला मृत्यूची शिक्षा नाही देऊ शकत. मग येशूकडे एकही अपराध सिद्ध झाला नाही, मग त्याला मृत्यूची शिक्षा का देण्यात आली? आणि आता तुम्हाला सांगायचंय, तुम्ही बोलणार आहे, सगळे बरोबर बोलणार, फक्त तुम्ही बोला. हा, काय देण्यात आली आपल्याला? ओके, अजून कोणी काय शिक्षा देणार? हा, ओके, काही पण सांग, काही प्रॉब्लेम नाही, काही पण सांग. त्याचा अपराध सिद्ध झाला का? नाही, मग त्याला शिक्षा का देण्यात आली? इकडे आपल्या बघितलं याचा अपराध सिद्ध झाल्यावर त्याला मृत्यूची शिक्षा नाही, त्याला छोटी शिक्षा द्यायची ठरवली आपण. पण येशूचा एकही अपराध सिद्ध झाला नाही, एकही नाही, 1 रुपयाचा पण नाही, मग मृत्यूची शिक्षा कशी काय ठरवली? मला हे विचारायचं तुम्हाला. तो हा, अजून तुम्हाला काय सांगायचं? तुम्हाला काय वाटतं ते सांग. बाजूचं काय सांगतो मी, तुम्हाला काय वाटतं? हा, म्हणतो तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं? आम्ही तू उत्तर आलं काय वाटतं बेटा? काय वाटतं? आणि आता पाहिलं ना, ज्याच्याकडे 10,000 रुपये चोरले त्याला जर मृत्यूची शिक्षा देत नाहीये, पण ज्याच्याकडे 1 रुपया पण चोरल्याचा आरोप सिद्ध झाला नाही, त्याला मृत्यूची शिक्षा कशी काय? हालेलुया. ओके, सांगा लवकर काय तुम्हाला वाटतं ते सांगा. मी हे नाही सांगत, बरोबर सांगा, नाही म्हणत तुम्हाला. करेक्ट नका सांगू, जे सांगायचं ते सांगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते काय म्हणजे माहिती का, तो पवित्र होता म्हणून त्याला वधस्तंभावर दिलं. ओके, वलांडण्याच्या कोकऱ्याचा नियम काय माहितीये का? तो निर्दोष पाहिजे, निर्दोष, तेव्हा चालत तो अर्पण करण्यासाठी. हालेलुया. आणि त्याचा चेक केल्यानंतर त्याच्याकडे जर दोष सापडला, वलांडण्याचा कोकरा अर्पणासाठी चालणार नाही. मग येशूला मृत्यूची शिक्षा का देण्यात आली? कारण हा वलांडण्याचा कोकरा होता. समजत आहे का तुम्हाला? आणि वलांडण्याचा कोकरा निर्दोष पाहिजे तेव्हा अर्पणासाठी चालतो. येशूच्या आजूबाजूला 2 चोर होते का, त्यांना शिक्षा देण्यात आली होती, त्यांच्याकडे अपराध सिद्ध झाले म्हणून. आणि मध्ये जो वधस्तंभ होता का, त्या वधस्तंभावर जो येशू होता का, त्याचा अपराध सिद्ध झाला नव्हता. हे अर्पण चालू होतं वलांडण्याच्या कोकऱ्याचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओके, देवाच्या लेकरांनो, आता मला तुम्हाला विचारायचं आहे, येशूला चौकशीसाठी सगळ्यात अगोदर कोणाकडे नेलं? पिलाताकडं, केसराकडं, का इस्रायल मंडळीकडं, का याजकाकडं, का प्रमुख याजकाकडं, कोणाकडे सगळ्यात पहिले? शिंदे, मोशी शिंदे, कोणाकडे नेलं? पिलाताकडे. ओके, कोणाकडे नेलं पहिले? हा, याजक. तू कोणाकडे नेलं? तुम्हाला जे वाटतं ते सांगा. तुम्ही जे ऐकलं असेल, जे वाचलं असेल, कोणाकडे नेलं? ओके, हा, लवकर लवकर कोणाकडे नेलं? लवकर लवकर. मग अशा मी झोपून नाही, तुम्ही प्रेज द लॉर्ड. कोणाकडे नेलं? ओके, वाचून जाऊ दे, वचन वाचूया. तुम्ही सांगत नाही का? मार्क 14:53 वाचा. अजून पुढं बघा, मुख्य याजक बी, दुसरे याजक बी, वडील मंडळ बी, हे सगळे एकत्र आहे. कोणाकडे कोणी घेऊन गेलं? कोणाकडं? वलांडण्याचा कोकरा सगळ्यात पहिले याजकाने चेक करायला पाहिजे. आणि याजक ठरवलं याच्यामध्ये काय अपराध आहे का नाही, आणि तेव्हा याजक म्हणेल हा चालतो. प्रेज द लॉर्ड. आणि तुमच्या माहितीसाठी याजकाकडे प्रथम नेल्यानंतर मग रात्रभर आम्ही पाहतो सगळे जागी, कोंबडा आरवण्यापर्यंत सगळे जागी, बरोबर आहे का? आणि सकाळी पिलाताकडे घेऊन गेले.
कधी नेलं? पिलाताकडे सकाळी नेलं. मग याचा अर्थ येशू जर उभारण्याचा कोकरा आहे, पिलात चेक करणार नाही. सरकार कोणाचं बी राहू द्या हो, त्याचा नियम नाही तोडू शकणार. त्याच्या नियमाप्रमाणेच होणार. वलांडाच्या कोकराच्या नियमाप्रमाणेच झालं पाहिजे. तो सगळ्यात पहिले याच्याकडे गेला चेक करण्यासाठी. हालेलुया. ओके, दुसरा प्रश्न. येशू मरण पावला, काय तो वलांडाचा दिवस होता? तो दिवस वलांडणाचा होता का? वलांडणाचा कोकरा कधी वाजायला पाहिजे? वलांडणाच्या दिवशी, बरोबर आहे का? म्हणजे 7व्या महिन्याच्या 14व्या दिवशी. आम्ही पाहिलं येशू 10व्या दिवशी येशू कुठं आला? मंदिरामध्ये, बरोबर आहे. मग त्याच्या किती दिवसाने येशूला पकडलं आणि येशू मरण पावला? तो वलांडणाचा दिवस होता का? तुम्हाला काय वाटतं? हालेलुया. ओके, देवाच्या लेकरांनो, तुम्ही सांगत नाही, मग मी तुम्हाला वाचतो. ओके, वाचूया. मार्क 14:12. वलांडणाचा यज्ञ पशु मारत असत. या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, आपण वलांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करा. आपल्याला वलांडणाच्या भोजनाची तयारी करायची आहे. येशूचे शिष्य येशूला म्हणत आहेत, कुठं तयारी करायची प्रभू, कुठं तयारी करायची? याचा अर्थ वलांडणाचा दिवस होता हा का नाही? प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ येशूला कधी पकडण्यात आलं? रात्री पकडण्यात आलं? नाही. अजून येशूला वलांडणाचं भोजन केलं. मग युद्धानं काही लोकांना घेऊन आला. मग येशूला कधी पकडला? रात्री, बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. मग आता वलांडणाचा दिवस कोणता होता? उद्याचा दिवस होता का आजची रात्र वलांडणाची? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमचा दिवस कधी सुरू होतो? रात्री 12 वाजेपासून, बरोबर आहे. पण यहुदी लोकांचा दिवस कधी चालू होतो माहिती का? संध्याकाळ झाल्यापासून. येशूला समोर असताना काही लोक म्हणाले ना, शब्द सुरू होऊ लागला, त्याला खाली उतरवा. याचा अर्थ त्यांचा दिवस कधी सुरू होतो? संध्याकाळपासून, बरोबर आहे का? त्यांचा दिवस सकाळी सुरू व्हायला पाहिजे होता ना. येशूला वजा समोर का दिला? ते म्हणाले शब्द सुरू होऊ लागला, खाली उतरवा. मेलेले लोक वजा समोर नाही पाहिजे म्हणून लवकर खाली उतरवा म्हणतात, बरोबर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग दिवस कधी सुरू होतो त्यांचा? संध्याकाळी. आणि संपतो कधी? दुसऱ्या दिवशी संध्याकाळी. त्याला म्हणतात एक दिवस. मग येशू वलांडणाचं भोजन कधी केलं? रात्री. आणि येशू मरण पावला दुसऱ्या दिवशी. पण तो दुसरा दिवस नव्हता, संध्याकाळी दिवस सुरू झाला म्हणजे तो एकच दिवस होता. म्हणजे वलांडणाचं भोजन मी केलं तर तोच दिवस होता. आणि येशू वधस्तंभावर गेला, तो मी वलांडणाचा दिवस होता. हालेलुया. वलांडणाचा कोकरा वलांडणाच्या दिवशीच अर्पण व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, देव बघा किती अद्भुत प्रकारे करत आहे. मला वाटत होतं की येशूला अचानक पकडण्यात आलं. नाही, अचानक पकडण्यात नाही आले. मिस्र देशातून इस्रायल लोक अचानक बाहेर नाही पडले. त्याच दिवशी, कोणत्या दिवशी? 7व्या महिन्याच्या 14व्या दिवशी. प्रथम जन्मले मारून टाकले 7व्या महिन्याच्या 14व्या दिवशी. परफेक्ट. वलांडण सण पाहतात 7व्या महिन्याच्या 14व्या दिवशी. येशूला वधस्तंभावर दिलं 7व्या महिन्याच्या 14व्या दिवशी. परफेक्ट. वलांडणाचा दिवस होता ना. आणि वलांडणाचा दिवस बदलत नाही आमच्या तारखेसारखा. त्यांचा बदलत नाही, त्यांची तारीख सेम राहते. आणि तुमच्या माहितीसाठी तो पौर्णिमा पण राहतो. प्रेज द लॉर्ड. ओके, आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची. ओके, येशूला वधस्तंभावर कोणी दिलं? प्रेज द लॉर्ड. पिलातानं दिलं का कैसरानं दिलं की इस्रायल लोकांनी दिलं की मंडळीने दिलं की हेरोदानं दिलं? कोणी दिलं? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. झोप येते का? प्रेज द लॉर्ड. लवकर
मग मला झोप येईल ना. इस्रायल लोकांची आपण दिलं तू पास्टरला विचारत नाही मी प्रश्न कधीच. माझ्या बायबल स्टडीमध्ये कधीच मी पास्टरला प्रश्न विचारतो म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला. आणि मी पास्टरकडे प्रश्न विचारत असताना मी पास्टरकडे बघत नाही. हा ओके, काय वाटतं तुम्हाला कोणत्या दिवशी तुम्हाला परफेक्ट आमचा देव किती तंतोतंत कार्य करतो ते तुम्हाला समजतं. येशू याच्या अगोदर किती तरी वेळा निष्ठून गेला, पण ज्या दिवशी येशूला पकडण्यात आलं ना त्या दिवशी येशू काय म्हणला नाही पेत्राला, तलवार ज्ञाना नाही का मी याच्यासाठी चालले. त्या लोकांनी पहिले विचारलं तुमच्यापैकी येशू कोण आहे. येशू पुढे म्हणाला मी आहे. असं म्हणल्यावर तर सर्व बेहोश पडले. मग येशू निघून जाऊ शकतो, पण येशूला माहित होतं दिवस ठरलेला आहे. परफेक्ट तारीख माहित होती पित्याला बी आणि येशूला बी. म्हणून येशू काय म्हणाला झालाच तर हा प्याला मजपासून दूर ठेव. याचा अर्थ माहिती आहे प्याला कधी घ्यायचा आहे. समजत आहे का तुम्हाला. परफेक्ट तारीख ठरवण्यात आलेली आहे. ती तारीख जुन्या करारामध्ये 7व्या महिन्याची 14वी तारीख होती. तीच निघण्याची तारीख होती, तीच वलांडाची तारीख होती, तीच इस्रायल लोकांना मिस्री लोकांना मारण्याची तारीख होती आणि तीच तारीख येशूचं वध अर्पणाची पण तारीख होती. आणि ती सर्व देवाला माहिती होती. आम्हाला माहित नाही, आम्ही कधी कधी बरोबर वाचत नाही ना, बरोबर आहे. म्हणून आम्हाला ते माहिती, पण परफेक्ट तारीख ठरवलेली. हालेलुया. म्हणून तो म्हणाला तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. काय म्हणाला पेत्राला म्हणाला तलवार खाली टाक ज्ञानामध्ये. मी याच्यासाठी चाललोय, मी देवदूतांची सेना मागू शकतो पण नाही, मी याच्यासाठी आलो नाही. याचा अर्थ काय माझी त्याची मीटिंग फिक्स झालेली आहे, तारीख फिक्स केलेली आहे. हालेलुया. मला तुम्हाला सांगायचं आहे सगळं काही सहज घडलेलं नाहीये, सगळं काही देवाच्या योजनेप्रमाणे घडलेलं आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ओके, मग कोणी दिलं येशूला वाला सांभाळ कोणी दिला तो प्रश्न विचारायचा तुम्हाला. कोणी दिलं. ओके, नाही देत मग आम्ही वचन मार्क 15:14 आणि मत्ते 27. मार्क 15:14 आणि मत्ते 27. लवकर लवकर. कोणी म्हणले. ओके, पिलाताने त्यांना म्हटले का बरे. हा, याने काय वाईट केले, याला मृत्यूची शिक्षा काय द्यायची कोण म्हणत आहे पिला. याचा अर्थ पिलाताने शिक्षा दिली नाही. हालेलुया. का नाही दिली माहिती तुम्हाला. वलांडाच्या कोकऱ्याचा नियम काय सांगतो, त्याला इस्रायल लोकांनी वधायला पाहिजे. कोणी त्यामुळे लिहून ठेवले 12:6 वाचून पहा परत एकदा. निर्गम 12:6 वाचून पहा. निर्गम 12:6 लवकर लवकर. दहा मिनिटं बाकी 5 वाजेला. तुम्ही लवकर बोलले तर 5 वाजता. आणि संध्याकाळी इस्रायल लोकांच्या मंडळीने तो वधावा. याचा अर्थ कोणी वधायला पाहिजे पिलाताना नाही. तो जर वलांडाचा कोपरा आहे पिलात वधणार नाही. मेसेज टाकून दे 5:20 प्रश्न राहील. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कोणी वादायचं इस्रायल लोकांच्या मंडळीने वादायचं. मग पिलात हा जर वलांडाचा कोकरा आहे याला पिलात वधू शकणार नाही, याला हेरोद केस कोणीच वधू शकणार नाही. हालेलुया. ओके, ताई आता पुढे वाचा. जे वचन वाचलं होतं तुम्ही निर्गम काढलं का. निर्गम काढायला होतं तिकडं. तुम्ही तुम्हाला जे वाचत असेल ते वाचणार. 14 मार्च 15:14. पिलाताने त्यास म्हणले का बरे त्याने काय वाईट केले हा? आहे. तरी ते अधिकच ओरडून म्हणाले. कोण म्हणाले. इस्रायल मंडळी ओरडून म्हणाली. काय म्हणाली. याला वधस्तंभावर खिळून टाका. याला वधस्तंभावर खिळून टाका. याचा अर्थ पिलाताच्यामध्ये सहभाग नाहीये. मत्ते 27 अध्यायाचा काळामध्ये मत्ते 27 अध्याय 24 ते 25 वाचा. थोडं जोरात वाचा. यावरून आपले काही चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे असे पाहून पिलाताने पाणी घेऊन
समुद्र दयासमोर हात धुवून म्हटले मी हा एक मिनिट आपले काहीच चालत नाही याचा अर्थ त्याने सोडवण्याचे सगळे प्रयत्न अपयशी झाले त्याचे पिलाताचे म्हणजे पिलात त्याला वधस्तंभावर देण्यासाठी नाही त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करत होता पण अपयशी झाला तो मग तो काय म्हणाला आपलं काहीच चालत नाही तेव्हा त्याने पाणी घेतलं काय झालं माहिती का या मनुष्याच्या रक्ताविषयी मी निर्दोष आहे असंच आहे का वाचा मी या धार्मिक मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे तुमचे तुम्हीच बघून घ्या कोणाला म्हणते इस्रायल लोकांना आणि इस्रायल लोक काय म्हणते याला वधस्तंभावर खेळा याला वधस्तंभावर खेळा याचा अर्थ देवाच्या लेकरांनो रोमन लोकांचं जरी सरकार होतं तरी रोमन अधिकाऱ्यांनी त्याला वधस्तंभावर दिलं नाही कारण तो वलणाचा कोकरा होता त्याला इस्रायल लोकांच्या मंडळीनं द्यायला पाहिजे तर या ठिकाणी तो नियम पण पूर्ण झाला इस्रायल लोकांच्या मंडळीनंच त्याला वधस्तंभावर दिलं यानं फक्त शिपाई दिले तुमचं तुम्ही पाहून घ्या म्हणजे निर्णय नाही दिला समजत आहे येशूच्या विरुद्ध निर्णय त्याचा नव्हता प्रेज द लॉर्ड आम्हाला रोमी लोक दिसतात तिथं पण रोमी लोक फक्त त्याच्या मदतीसाठी होते निर्णय नव्हता दिलेला तुमचं तुम्ही पाहून घ्या प्रेज द लॉर्ड याचा अर्थ परमेश्वर ॲक्युरेट तंतोतंत काम करणारा परमेश्वर हालेलुया ओके आणखी एक प्रश्न विचारणार आहे मग आम्ही प्रार्थना करणार आहे ओके येशू वधस्तंभावर किती वाजता मरण पावला सगळ्यांना माहिती आहे दुपारात 3 वाजता 3 वाजता ना प्रेज द लॉर्ड पागाने कधीतरी सांगितलेलं आठवण असेल ना गुड फ्रायडेच्या संदेशामध्ये कधीतरी आठवण असेल ना 3 वाजता एखाद्या वेळेस तरी म्हणले असेल 3 वाजता मरण पावला प्रेज द लॉर्ड मग आम्ही असं म्हणतो का 3 वाजले संध्याकाळ झाली असं कधी म्हणतो का 3 वाजता संध्याकाळ होती का मग इथं काय लिहिलंय कधी वाजायचं त्याला संध्याकाळी वाजायचंय कोणाला वळणाच्या कोपऱ्याला कधी वाजायचंय मग संध्याकाळ झाली होती का येशू 3 वाजता मरण पावला हीच एक गोष्ट परिपूर्ण झाली नाही कारण का संध्याकाळी वाजायला पाहिजे बरोबर आहे का मग बघा एक वचन वाचूया मार्क 15:33 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला प्रेज द लॉर्ड काय 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला एकच गोष्ट झाली नव्हती अंधार पडला संध्याकाळच झाली परमेश्वराने ती गोष्ट पूर्ण केली सगळं देशभर अंधार पडला म्हणजे संध्याकाळ केली आणि मग येशूने प्राण सोडला वाचून बापुढे प्राण सोडला नाही 9व्या तासाला येशू मोठ्याने नाही पूर्ण वाचा पहिल्यापासून 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला हा 9व्या तासाला येशू मोठ्याने आंघोळी मारून बोलला एलोही एलाई लामा सबक्तनी म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला हा आणि असं बोलून मग त्याने प्राण सोडला याचा अर्थ काय देव तंतोतंत कार्य करणारा परमेश्वर आहे एकही वलांडाच्या कोपराचा एकही नियम त्यानं चुकू दिला नाही जरी सरकार कोणाचंही असलं तरी हालेलुया परफेक्ट त्याने केलं प्रेज द लॉर्ड ओके एक वचन मला वाचायचं आहे तेव्हा योहाने 19 अध्यायाचा योहाने 19 अध्याय आणि वचन तुम्हाला सांगा ते पहा पासून वाचा तो तयारीचा दिवस होता म्हणून शब्दात दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नये कारण तो शब्दात मोठा दिवस होता म्हणून त्याचे पाय मोडावे आणि त्यांना घेऊन जावे अशी यहूद्यांनी पिलाताला विनंती केली त्याचे पाय मोडावे कोणाचे तिघांचेही पाय मोडावे कारण का जर हे आता मरण पावले नाही 3 वाजता तर काय होईल संध्याकाळी दुसरा दिवस सुरू होईल शब्दात आणि शब्दात दिवशी काय वधस्तंभावर कोणी मेलेलं व्यक्ती नाही पाहिजे मग ह्या अजून मेलेले नाही हे जर शब्दाच्या नंतर मरण पावले तर आमच्यावर श्राप येईल कारण की त्या दिवशी कोणी वधस्तंभावर नाही पाहिजे सणाचा दिवस पण येतो बरोबर आहे मग त्यांनी काय ठरवलं यांच्या पाय बी मोडावं पाय मोडल्यावर काय होईल रक्त आणखी वाईट आणि लवकर भरून जाते बरोबर आहे असं ठरवलं ना
पुढे वाचा. मग शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले. परंतु येशू जवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाही. ओके, प्रेज द लॉर्ड. ओके, येशूचे पाय मोडले नाही, बरोबर का? आणि त्या दोन चोरांचे पाय प्रेज. येशूचे नाही मोडले ना, त्या दोघांचे तोडले मोडले पाय. मग येशूचे का मोडले नाही? ओके, याचं उत्तर पाहिजे का? निर्गम 12:46 पासून पहा. निर्गम 12:46. निर्गम 12 मध्ये काय आहे? वलांडाच्या कोपऱ्याचा नियम आहे ना. हा, वाचा जोरात जोरात. लवकर लवकर. हे भोजन एकाच घरात झाले पाहिजे. हे भोजन एकाच घरात झाले पाहिजे. त्या मासातील काही एक घराच्या बाहेर नेऊ त्या मासातील काही एक घराच्या बाहेर नेऊ नये. आणि यज्ञ पशूचे एकही हाड मोडू नये. आणि यज्ञ पशूचे एकही हाड मोडू नये. हा कोणाचा नियम आहे? वलांडण्याच्या कोकऱ्याचा नियम आहे. मग वलांडण्याचा कोकरा कुठं होता? वधस्तंभावर येशू होता, म्हणून त्याच्या आजूबाजूच्या दोन्ही चोरांचे पाय तोडले, पण येशूचे पाय तोडले नाही. कारण का? वलांडण्याच्या कोकऱ्याचा नियम काय आहे? त्याचं एकही हाड मोडलं नाही पाहिजे. म्हणून देवाच्या लेकरांना कोणतीच गोष्ट सहज घडत नाहीये. सगळं काही परफेक्ट देवाच्या योजनेप्रमाणे तंतोतंत घडत आहे. हालेलुया. आणि त्याने पाहिलं येशू मरण पावला, त्याने पाय तोडले. देवाच्या लेकरांना आम्ही बऱ्याच वेळेस वाचत आलेलो आहे, परंतु याच्यामधून आता आम्हाला देव किती परफेक्ट काम करत आहे, त्याचं वचन किती सत्य आता समजून आलं. हालेलुया. मग येशू कधी मरण पावला? 7व्या महिन्याच्या 14व्या तारखेला, बरोबर का? हालेलुया, बरोबर. ओके, आणि येशू किती दिवसांनी उठला? 14 आणि 3 17. आम्ही तारीख काय पाहिली ती? आराधात परत टेकलं होतं 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी. 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी येशू मृत्यूतून पुन्हा जिवंत झाला. आणि म्हणून आराधात पर्वताची तारीख परमेश्वराने देवाच्या आत्म्याने का लिहिली? कारण की नवीन करारामध्ये 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी काहीतरी मोठी गोष्ट घडणार होती, आणि ती होती येशूचं पुनरुत्थान, जे सगळ्यात अलौकिक असं आहे. तुम्ही जेवढे चमत्कार ऐकले ना, त्या चमत्काराचा कळस जर म्हणाल तर येशूचा पुनरुत्थान आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय चमत्काराचा कळस आहे? या दिवशी काय झालं होतं? आराध पर्वतावर तार होते. आराध म्हणजे काय? श्राप निघून गेला आणि त्यांच्या नवीन जीवनाची सुरुवात झाली. 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी नवीन करारामध्ये काय झालं माहिती का? खरे श्राप निघून गेले. श्रापाची सावली होती ती, आता खरे श्राप निघून गेले. आता आम्ही गाणं गातो ना, श्राप मेरे बाप मेरे चलते बन गए, बरोबर आहे? याचा खरे श्राप इथं निघून गेले, पण तारीख ती 7व्या महिन्याची 17 तारीख. हालेलुया. प्रेज गॉड. ओके, आणि नवीन जीवनाची सुरुवात त्यांची झाली होती 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी. आमच्या नवीन जीवनाची सुरुवात 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी झाली. ओके, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, प्रार्थना करतो. 5 बरोबर आले बा. ओके, तुम्ही येशू हा माझ्यासाठी मरण पावला असा विश्वास ठेवलेला तुमचं तारण होतं का? का त्याच्यामध्ये आणखी कशाची भर घालायला पाहिजे? येशू माझ्यासाठी वधस्तंभावर मरण पावला हा विश्वास ठेवलेला तुमचं तारण होतं का? त्याच्यामध्ये आणखी काही विश्वासाची गरज आहे? जसे एवढे तारण होतं ना, आणखी काही जोडायची गरज आहे? ऐकून येईल बंधू, आमचं तारण एवढा विश्वास ठेवलेलं होतं का येशू माझ्यासाठी मरण पावला? एवढं म्हणलेला विश्वास आमचं तारण पूर्ण होतं का? ओके, रोमकरास पत्र 10 अध्याय 9 वचन वाचूया आणि प्रार्थना करूया. रोमकरास पत्र 10 अध्याय 9 ते 10 वचन लवकर वाचा. की येशू प्रभू आहे, की येशू प्रभू आहे असे जर तो
असं जर तू आपल्या मुखाने कबूल करशील कबूल करशील आणि देवाने त्याला आणि देवाने त्याला मेलेल्यातून मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. हालेलुया. याचा अर्थ देवाच्या लेकरांनो, आम्ही जर येशू मरण पावला असं जर विश्वास ठेवला तर आम्ही 7व्या महिन्याच्या फक्त 14व्या तारखेवर विश्वास ठेवतो. पण येशू जर मृत्यूतून उठला असं जर म्हटलं तर 7 ते 3 दिवसानं झाले. आणि तारण कधी होतं? फक्त येशू मरण पावला म्हणल्यानं नाही होत, तो मृत्यूतून देवा त्याला उठवला असं म्हणल्यानं तारण होतं. म्हणून आमच्या विश्वासामध्ये दोन्ही पण गोष्ट पाहिजे. तो मरण पावला माझ्या बापासाठी आणि तो मेलेला तुम्ही उठला, तेव्हा आमचं तारण होतं. याचा अर्थ फक्त 14व्या दिवसावरच नाही, 17व्या दिवशी जे घडलं ना त्याच्यावरही विश्वास ठेवायला पाहिजे. हालेलुया. आणि तुम्हाला नंतर कधीतरी सांगा मी ते 3 दिवस होते कसे होतात. 3 दिवस. कारण येशू मध्ये काय म्हणाला, जसं योना माशाच्या पोटामध्ये 3 दिवस आणि 3 रात्री होता, तसा मनुष्य पृथ्वीच्या पोटामध्ये 3 दिवस आणि 3 रात्री राहील, असं स्पष्ट आहे. म्हणून तो शब्द जो होता का तो शनिवार नव्हता, तो वलांडन बेखमीर भाकरीच्या सणाचा शब्द होता, मोठा शब्द असा लिहिला. म्हणून ते नंतर त्याच्याबद्दल काहीतरी सांगा. प्रेस लॉर्ड. याचा अर्थ काय? सहज तारीख लिहिली पवित्र आत्म्यानं, त्याच्यामध्ये आम्हाला रहस्य सापडलं आणि ते बी मोठं रहस्य सापडलं. हालेलुया. ते बी काय? आमचं तारण त्या दिवशी झालं. हालेलुया. आमचे श्राप निघून गेले, खरे श्राप, आणि नवीन जीवनाची सुरुवात झाली. मला तुम्हाला फक्त एवढं विचारायचं आहे, काय तुमच्यामध्ये नवीन जीवनाची सुरुवात झाली? बघा, येशूचे शिष्य होते का, त्यांचा विश्वास होता येशू मरण पावला, पण येशू उठला हा त्यांचा विश्वास नव्हता. म्हणून त्यांनी काय केलं, दरवाजे लावून मध्ये लपून बसले. कारण की येशू सोबत आम्ही होतो, तो मरण पावला, पण तो उठला का नाही हेच माहिती त्यांना, कधी लावून लपून बसले. दरवाजा बंद असताना येशू मध्ये आणि त्यांना म्हणाला तुम्हाला शांती असेल. ज्यामध्ये चाचून पाहिलं खिळा, इथं खिळ्याचे वन, इथं भाला भोसकलेला, तेव्हापासून एक पण लपून बसला नाही. त्यांना म्हणलं का तुम्हाला मारू, त्याच्यासाठी मी तयार. त्यांना म्हणलं जेलमध्ये दाखवते त्याच्यासाठी मी तयार, पण एकही लपून बसलो नाही. का? त्यांनी मृत्यूवर विजय मिळवलेला ख्रिस्ताला पाहिजे. त्याच्यानंतर भय त्यांच्या जीवनामध्ये कधीच आलं नाही. मला तुम्हाला विचारायचं आहे, काय तुमच्या जीवनामध्ये नवीन जीवन सुरू झालं का? हालेलुया. जर झालेलं आहे परत एकदा चेक करून पहा. तुम्हाला सुवार्थ सांगण्यामध्ये जर भय वाटत असेल तर मला कोणीतरी मारल, मला कोणतरी बोलल, मला कोणतरी जेलमध्ये टाकल, तर अजून तुम्ही याच्यावर विश्वास नाही ठेवत ना. तुम्ही फक्त येशू मरण पावला त्याच्यावर विश्वास. तो जर मृत्यूतून उठला आहे माहीत झाला ना, मृत्यूचं भय पहिले सगळ्यात पहिले निघून जायला पाहिजे. आणि तुम्ही म्हणलं पाहिजे, जर कोणी तयार असेल मला जेलमध्ये टाकायला, पोल सारखं म्हणलं पाहिजे मी नुसतं जेलमध्ये जायला नाही, मी मरण्यासाठी तयार आहे स्वार्थासाठी. काय पोलासारखं काय म्हणायला पाहिजे, मी याच्यासाठी रडत आहात, मला तिथे जेलमध्ये टाकणार आहे. अहो स्वार्थासाठी मी फक्त बंधनात नाही, मी मरण्यासाठी तयार आहे म्हणे, पण मागे राहणार नाही, इकडं लपून राहणार. आगम नावाचा संदेश म्हणाला तुला असं जेलमध्ये बांधून टाकतील म्हणजे तिकडे येरुशलेमला जातील. आम्ही लगेच म्हणलो असतो इकडे जा बाबा, तिकडे नको. तो म्हणाला मी तिथंच जाणार आहे आणि नुसतं जेलमध्ये नाही, मी मरण्यासाठी तयार. कशासाठी? पैसे भेटणार होते का तिला? तो म्हणजे ह्या सुवार्थेसाठी. कोणत्या? येशूच्या नावात पापाची क्षमा, या सुवार्थेसाठी मी तयार आहे मरण्यासाठी. मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची, तुमच्या जीवनामध्ये येशूवर विश्वास ठेवल्यानंतर नवीन जीवन सुरू झालेलं असतं, भय नाही पाहिजे. पहिली गोष्ट प्रार्थना करायचं. कोणी विरोधी आयुष्यभर राहणार, तिथं तेव्हापासून होते आतापर्यंत विरोधी राहणारच. समजते का? विरोधी फक्त तिथं नाही, पुढं आमचं घर आहे काय तिथं बनवलेलं तिथंच नाही, इथं विरोधी भेटून मग तिथं नाही तर मग इथं विरोधाची मजा घेऊन पहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाच्या लेकरांनो, आमचा परमेश्वर अद्भुत परमेश्वर. आणि तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगायचे, अर्धा काय वलांडणाचं कोकणाचं नियम आहे, अर्धा शिकवला, 40 भागापैकी 1 भाग नाही शिकवला, अर्धा भाग पूर्ण नाही झाला. असे 40 भाग हे प्रार्थना करा की कधी आम्ही जर बायबल स्टडी ठेवली तर आम्हाला पूर्ण दिवस भेटतो. प्रेज. आणि
आणि गुरुदेव भेटल्यावरती त्याच्यामध्ये 2.5 किंवा 3 भाग करू. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करू, तुम्हाला सुवार्ता सांगण्यासाठी, दुसऱ्यांना बोध करण्यासाठी, सेवकाईसाठी प्रोत्साहन देण्यासाठी देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये कार्य करू, तुम्हाला आशीर्वादित करू. प्रार्थना करूया.